चला आज तुम्हाला आमच्या नागराज कॉलनीतल्या नागराज मंदिरात घेऊन जाते. या या हे आमच्या कॉलनीतलं, आमच्या नागराज कॉलनीतलं हे नागराज मंदिर बरं का. ओम नमः शिवाय. तुम्हाला छोटीशी नागाची प्रतिमा दिसतीये का भिंतीवर? त्याला कापसाचं गेज वस्त्र घातलंय आणि कापडी वस्त्र पण घातलंय. हे खरं देऊळ मेन. हे एवढंच होतं, असं फक्त नागाचं देऊळ होतं. पण त्यानंतर आमच्या कॉलनीतले सगळे तरुण मुलं, त्यांना असं वाटलं की आपण इथे एक महादेवाची पिंड प्रस्थापित केली पाहिजे. त्याच्यावर मग मीटिंग्स झाल्या, खूप चर्चा झाल्या, चर्वित चर्वण झालं. पण संपूर्ण नागराज कॉलनीमध्ये इतकी एकी आहे की सर्वांनी एकमताने ती पिंड इथे आणून बसवण्याला पाठिंबा दिला. त्यामुळे सगळी तरुण मुलं, नंतर कितीतरी लोक सांगलीतली, या लोकांनी भरपूर मदत केली आणि हा एक कम्युनिटी हॉल व्हावा की. तसा सुंदर हॉल झालाय, त्याला मस्त सभामंडप केलाय, इथे कितीतरी कार्यक्रम होतात आणि आमची कॉलनी अत्यंत उत्साहाने त्याच्यामध्ये भाग घेते. हे बघा, प्रदक्षिणेसाठी हा किती सुंदर मार्ग केलाय. त्यामुळे अगदी खूप वयस्कर लोक जरी आली ना, तरी पण ते जेव्हा प्रदक्षिणा घालतात तेव्हा त्यांना कुठं पायाला खडे टोचले, कुठं त्रास झालाय, असं आमच्या कॉलनीत कधीच होत नाही. खूपच खूपच छान झालेलं आमचं हे मंदिर आहे. म्हणून आज असं वाटलं की तुम्हाला या मंदिराचं दर्शन घडवावं. असं आमचं हे सुंदर नागराज मंदिर आज तुम्हाला मी इथे घेऊन आले, त्याचा मला फार आनंद झालाय. मात्र हे नाही विसरायचं आपण, टू टू टू